सैफन शेख सिर्फ नाम ही काफी है। समाजात असे काही व्यक्तिमत्व असतात त्यांना फक्त कर्तृत्वानेच ओळखले जाते। कोणताही मोठेपणा न दाखवता समाजसेवेला सर्वोच्च मानून काम करणारे अनेक रत्न आपल्या आजूबाजूला असतात। असेच एक समाजसेवेचे व्रत घेतलेले समाजरत्न म्हणजे कुमटे परिसरातील युवा समाजसेवक युवा नेते सैफन शेख यांच्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया। सैफन शेख हे कुमटे गावातील रहिवासी। त्यांचे शिक्षण MA BEd झाले असून कुठेही नोकरी न करता समाजकार्यातून व एकनिष्ठ राजकारणातून त्यांनी आपली एक वेगळीच छाप सोलापुरात निर्माण केली आहे। सैफन शेख पूर्वीपासूनच काँग्रेसचे कट्टर समर्थक मानले जातात। खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार दिलीप माने यांची प्रेरणा घेऊन त्यांनी दिलीप माने सामाजिक संस्था स्थापन केली। या संस्थेतून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी आजपर्यंत राबवले। 2010 साली सोलापूर शहर युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले। 2011 साली लोकसभा दक्षिण सोलापूर युवा काँग्रेस सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे। तर 2013 साली त्यांचे कार्य पाहून दक्षिण सोलापूर युवक अध्यक्ष म्हणून त्यांना पक्षाने संधी दिली। त्यानंतर 2015 ते 2023 या कालावधीत देखील दक्षिण सोलापूर युवक अध्यक्ष म्हणून सैफन शेख यांची निवड करण्यात आली। दक्षिण तालुक्यात काँग्रेसचे एकनिष्ठ युवा नेते म्हणून त्यांना ओळखले जाते। समाजसेवेतून काँग्रेस पक्षात आलेले सैफन शेख हे गोरगरीब लोकांच्या मदतीला धावून जाणारे युवा नेते म्हणून ओळखले जातात। सैफन शेख यांनी दिलीप माने सामाजिक संस्था व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कुमटे परिसरामध्ये व सोलापूर शहरामध्ये अनेकांना मदत केली आहे। दिलीप माने व खासदार प्रणिती शिंदे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची गणना केली जाते। 2010 साली इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेत सोलापुरातील ख्वाजा बंदे नवाज शाळेत जवळपास 53 विद्यार्थ्यांना बोर्डाचे प्रवेश पत्र मिळाले नसल्याची मोठी घटना समोर आली होती। यावेळी सैफन शेख यांनी पुढाकार घेऊन तातडीने पुणे बोर्ड परीक्षा मंडळाशी संपर्क साधून या 53 विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र मिळवून देण्याचे मोठे कार्य केले होते व परीक्षेत पास झालेल्या या 53 विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी देखील पावले उचलली होती। सैफन शेख यांनी आजपर्यंत दिलीप माने सामाजिक संघटनेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून मदत केली आहे। 2017 रोजी सैफन शेख यांनी शहरातील बेगम कमरुनिसा शाळेला अडचणीच्या वेळी मदत केली। बेगम कमरुनिसा शाळेने महापालिकेचा कर न भरल्याने महापालिकेने शाळेवर कारवाई केली होती। यावेळी सैफन शेख यांनी पुढाकार घेऊन बेगम कमरुनिसा शाळेवरची कारवाई थांबवली होती। तसेच शहरातील सोशल व कमरुनिसा प्रशालेत 11वी विद्यार्थ्यांच्या तुकडी वाढवण्याचा विषय होता, तो देखील त्यांनी कौशल्याने मार्गी लावला। दिलीप माने साहेब आमदार असताना नई जिंदगी परिसरात रस्ते, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज यासारखी विकास कामे त्यांनी करून दाखवली। नई जिंदगीतील मुस्लिम कब्रस्तानचा विषय अनेक वर्ष रखडला होता। मुस्लिम कब्रस्तानला जागा देणे व कब्रस्तानचा विकास करण्यामध्ये सैफन शेख यांचा देखील खारीचा वाटा आहे। मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानसाठी 4 एकर जागा दिलीप माने साहेबांच्या माध्यमातून मंजूर करून घेऊन मोठे कार्य सैफन शेख यांनी केले आहे। सैफन शेख हे नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे सेक्रेटरी म्हणून काम पाहत असून अनेक खेळाडूंना त्यांनी आजपर्यंत मदत केली आहे। समाजकारण असो की राजकारण, सैफन शेख यांनी माजी आमदार दिलीप माने, विद्यमान खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या माध्यमातून हजारो लोकांना मदत केली आहे। अडचणीच्या काळात धावून येणारा काँग्रेसचा युवा नेता म्हणून सैफन शेख यांची सध्या सोलापूर शहर जिल्ह्यात ओळख आहे। काँग्रेसचे एकनिष्ठ युवा नेते म्हणून त्यांची चर्चा संपूर्ण सोलापुरात आहे। त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा।